तब्बल 3 वेळा भाजपचा पक्षप्रवेश रखडून सुद्धा आता चौथ्यांदा वैभव खेडेकर अजून एक प्रवेशाचा प्रयत्न करणार अशी माहिती आहे। मात्र समर्थकांमध्ये हा सन्मान नसून अपमान असल्याची सुद्धा चर्चा रंगू लागली आहे। तुर्तास वैभव खेडेकर ना मनसेचे राहिले आहेत ना भाजपचे झाले आहेत। पाहूया हा रिपोर्ट। बड़े बेआबरू होकर तेरे दर से हम निकले, हा मिर्झा गालिबचा शेर सध्या कोकणातल्या वैभव खेडेकरांना आठवत असेल, कारण त्यांना कमळाचा ओढा लागल्यानं मनसेच्या रेल्वे इंजिनमधून बाहेर काढलं गेलं आणि दुसरीकडे कमळ हाती घेता घेता त्यांना 3 वेळा हुलकावणी मिळाली। थोडक्यात आता जे मनसेचे राहिलेले नाहीत आणि भाजपचेही झालेले नाहीत अशी अवस्था त्यांची होऊन बसली। भाजप आणि खेडेकरांनाही तब्बल 3 वेळा विविध कारणं देत त्यांना भाजपवासी होण्यापासून रोखले। मात्र 3 वेळा पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात माशी शिंकूनही वैभव खेडेकर आता प्रवेशाच्या चौथ्या अटेम्प्टसाठी तयार झाल्याची माहिती आहे। पुन्हा एकदा मिशन भाजप प्रवेशाची खूणगाठ मनाशी बांधून त्यांनी प्रवीण दरेकर आणि रवींद्र चव्हाणांची भेट घेतल्याचं बोललं जाते। खरं तर चौथ्या अटेम्प्टमध्ये ही अपयश आलं तर विद्यार्थ्यांना एमपीएससीचीही परीक्षा देता येत नाही। मात्र जसं 3 वर्षांनंतरही पक्षांतर कायद्याची नेमकी व्याख्या काय याचा निकाल अद्याप सुप्रीम कोर्टानं दिलेला नाही, तसं पक्षांतरासाठी किती प्रयत्न करावे याचीही व्याख्या कुठेही स्पष्ट नाही। वैभव खेडेकर हे रत्नागिरीच्या खेडचे माजी नगराध्यक्ष राहिले। कधी काळी मनसेच्या कोकणातल्या प्रमुख चेहऱ्यांपैकी ते एक होते। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हा सुद्धा खेडेकरांचा आनंद द्विगुणित झाला होता। मात्र त्याचबरोबर ते महायुतीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या। राज ठाकरेंच्या मनसेतून थेट निलंबनाची कारवाई झाल्यानं खेडेकरांनी थेट कमळ हाती घेण्याचं निश्चित केलं। 4 सप्टेंबरला पक्षप्रवेश ठरला, सारी तयारी झाली, पण ओला दुष्काळाचं कारण देत प्रवेश रखडल्याचं सांगितलं गेलं। नंतर 23 सप्टेंबरला 350 समर्थक घेऊन खेडेकर मुंबईत पोहोचले, तेव्हाही माशी शिंकली आणि प्रवेश रखडला। असे एकूण प्रवेशाचे 3 प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता महायुतीच्याच मित्रपक्षानं खेडेकरांना प्रवेशाची ऑफर दिली। दरम्यान खुद्द राज ठाकरेंनीच खेडेकरांचा भाजप प्रवेश रोखल्याचीही चर्चा होती। आता नेमकं कसं काय घडतंय याचं उत्तर अद्याप तरी मिळालेलं नाही। दरम्यान याआधी भाजपनंच ज्यांना गुंड आणि दाऊदच्या साथीदाराचा मित्र म्हटलं होतं त्या नाशिकच्या सुधाकर बडगुजरांचाही प्रवेश अशाच मान अपमानाच्या शालींनी झाला होता। मात्र खेडेकरांनी भारतात राजकीय पक्षप्रवेशांच्या अध्यायात एक नवा इतिहास रचलाय। नेत्यांना खुर्ची वारंवार हुलकावणी देते हे समजू शकतो, मात्र पक्षप्रवेशच तब्बल 3 वेळा हुकतो हे महाराष्ट्र पहिल्यांदा अनुभवतोय। तुर्तास तरी वैभव खेडेकर आगे बढ़ो अशा उत्साही घोषणांऐवजी खेडेकर समर्थकांना बड़े बेआबरू होकर यासारखे गालिबचे विरह रसाचे शेर ऐकावे लागतात। कारण उधर के हम रहे नहीं और इधर हम हुए नहीं अशी वेळ खेडेकरांवर ओढवली। आजचा माझा पक्षप्रवेश हा होणार होता, परंतु काल प्रदेश कार्यालयावरून मला निरोप आल्यामुळे तुमचा पक्षप्रवेश 100% होणार आहे, फक्त अजून 2 दिवसानंतर होणार आहे अशा पद्धतीने मला काल सांगितलं होतं। काही कारण आतापर्यंत सांगण्यात आलेलं आहे काय? कारण 2 वेळा असं झालेलं आहे। नाही, असं काय मला सांगता येणार नाही। मी काय आमदार नव्हे, मी काय खासदार नव्हे, मी साधा गल्लीतला कार्यकर्ता आहे। आता माझ्या जर समजा पक्षप्रवेशाला असं काय होत असलं, मला वाटतं ही विरोधकांची मला वाटतं किंवा घाबरले असावे किंवा विरोधकांनी उरात धडकी भरली असावी। हा पक्षप्रवेश रद्द झाला आहे मला पण कळलेलं नाही, पण एक माझं मत सांगतो राजकीय की अशा पद्धतीनं पक्षप्रवेश रद्द होणं म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण आहे। पण 3 वेळा एखाद्या कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश रद्द होणं हे शेवटी त्याच्या मनाला लागत असतं। हो, मी सांगितलं तुमची त्यांची चांगली ओळख असेल त्यांच्याशी तुम्ही बोला, येणार असतील तर माझी भेट घालून द्या, मग निर्णय घेतो। असा 3 वेळा रद्द होणार नाही याची हमी देतो। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।